नक्रतयाचा पदधरता मगधाया अपचित्त येऊनी अपचित्त येऊनी नक्रतयाचा पदधरता मगधाया ची 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 चित्कार करे मनी ची 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 चित्कार करे मनी चित्कार ओरडतोय आणि सगळ्यांना ओरडून सांगतोय चित्कार करी मसे मनी घाबरला कारण नक्रतयाचा पद धरता मग झाला. नक्र म्हणजे मगर. तिनं या गजेंद्राचा पाय धरला. तुम्ही म्हणाल हत्ती केवढा असतो, ती मगर केवढी, पण नाही. हत्तीची क्रीडा पाण्यात चालते. हत्ती पाण्यामध्ये ताकदहीन असतो. तीच ताकद मगरीची पाण्यात सर्वाधिक असते. त्या मगरीची जमिनीवर ताकद नाहीये. आणि तिनं इतकं जोरात पकडलंय, गजेंद्रानं हर तऱ्हेनं आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सोंडेनं त्याच्यावर तडाखे देतोय. ती मगर काही सोडेना. आपल्या सगळ्यांना बोलावतोय, या या कोणीतरी मला वाचवा. महाराज म्हणाले, भांडवल माझे वेच झाले भूमी. सगळे आले हो. सगळ्यांनी प्रयत्न सुद्धा केला. सगळ्या हत्तींनी सोंड गुंफली आणि गजेंद्रापर्यंत पोहोचवली. जरा 2 हात बाहेर येतो म्हणेपर्यंत मगरीनं अशी ताकद लावावी की आणि आत जावी. मग अनेक वेली सोडल्या. हत्ती हा बुद्धिवान प्राणी आहे बरं. वेली सोडल्या. वेलींनी त्याला ओढता येते का विचार केला आणि असं अनेक तास त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले. पण लक्षात आलं की याला वाचवण्यात काही अर्थ नाही. जो मृत्यूच्या दाढेत गेला. म्हणून माझं पूर्वरंगातलं वाक्य आठवलं तर बघा. गेलाय तो जाणार आहे. आता आपला जीव वाचवायचा असेल तर आपण इथनं गेलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्याच हे वर्णन अतिशय सुंदर केलं कराडकर बुवांनी. काय म्हणाले, कुणी नव्हे कुणाचा सखा, कुणी नव्हे कुणाचा सखा. ताई बाई काका बाप आणि काका रडत राहतील की रडत राहतील की. कुणी नव्हे कुणाचा सखा बाप आणि काका. काय करतील, फक्त रडत राहतील. आणि रडून रडून तात्पर्य काय होईल त्याचं. कुणी नव्हे कुणाचा सखा, ताई बाई काका बाप आणि काका रडत राहतील की रडत राहतील की. बांधोनी यमाचे हात तुला देतील की. बांधोनी यमाचे हात तुला देतील. काय करतील अशा कठीण प्रसंगी. कठीण समय येतात कोण कामास येत, कोण कामास येत नाही. सगळे जण निघून गेले आणि आता इतकं वाईट वाटलं. कारण मगर आत पाण्यात ओढून नेते आणि आपली सोंड फक्त वर फिरवतोय. ती सोंड फिरवत असताना लक्षात आलं की भगवंताला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून त्या सोंडेला कमळ लागलं. कमळ मिळालं आणि त्यानं ते कमळ असं घेतलं आणि वर भिरकावलं. तुम्ही म्हणाल हत्तीला हे ज्ञान कुठून आलं. हीच खरी मेघ आहे आख्यानाची. हत्तीला ज्ञान कुठून आलं. मनुष्याला देह जात असताना भगवंताचं स्मरण होत नाही, तर हत्तीला हे ज्ञान
भगवंताचं स्मरण कसं आलं? हा हत्ती, हा गजेंद्र, दुसरा तिसरा कोणी नाही. इंद्रद्युम्नैति ख्यातो क्षितीन्द्रो तस्य शापतः गिरीन्द्रेन्द्र करीन्द्रो भूत सुरेन्द्रे धेन्द्र विक्रमः. इंद्रद्युम्न नावाचा राजा सदा चरण तत्पर, सदा आचरण तत्पर, सदाच रण तत्पर आणि सदा चरण तत्पर. भगवंताचा सेवक आहे हो. आणि ध्यान करत असताना, ते ध्यान चालू असताना अगस्त्य मुनी तिथं आले आणि इतका कसा ध्यानात आहेस की भूदेवांचा विसर पडला म्हणून कमंडलूचं पाणी घेतलं आणि शाप दिला, हत्ती होशील. आणि जेव्हा ध्यान विस्कळीत झालं, ध्यान विस्कळीत झालं, पदर बरं का, ध्यान विस्कळीत झालं तेव्हा लक्षात आलं समोर अगस्त्य मुनी क्रोधानं लाल झालेले, हात जोडले, क्षमा मागितली. खरोखर ध्यान चालू होतं, खरोखर. आता काय करू, आता काय करू? लक्षात घेतलं, मनानं जाणलं अगस्त्य मुनींनी की खरंच ध्यान होतं का आपल्यासारखं ध्यान होतं. लक्षात घेतलं, पण शाप एकदा दिलेला परत माघारी येत, एकदा सुटलेला बाण परत येतो का? एकदा बोललेले शब्द तसं आहे ते. आता काय करावं म्हणून उशाप दिला आणि सांगितलं की नुसता हत्ती होणार नाही तर गजेंद्र होशील, जंगलाचा राजा होशील. आणि जेव्हा तुझा मृत्यू, तुझा काळ समीप येईल तेव्हा तुला भगवंताचं स्मरण होईल आणि त्या स्मरणातनं प्रत्यक्ष भगवंत तुला वाचवायला येतील. म्हणून या योनीमध्ये असताना, हत्तीचा देह प्राप्त झालेला असताना सुद्धा अंतसमयी ते कमळ पुष्प दिसलं आणि ते कमळ असं भगवंताकडे भिरकावलं. अहो भगवंत आमचे इतके दयाळू, इतके कमवाळू. तुका म्हणे कळे तुची धावी ऐसे वेळे, तो सकारात्मक शब्द वापरला. तूच धावत ये, कोणाला पाठवू नकोस, तूच धावत ये, तूच धावत ये. आणि म्हणून भगवंत धावत आले. कसे धावत आले? हाके सरशी घाली उडी, 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 हाके सरशी घाली उडी. भगवंत कसे आले? हाके सरशी घाली उडी, हाके सरशी घाली उडी. कसे आले भगवंत? त्याचं वर्णन केलं. पहिलं वर्णन केलं, हाके सरशी धावत आले. हाके सरशी, हाक पूर्ण होईपर्यंत भगवंत धावत आले. दुसरं सांगितलं, हाके सरशी घाली उडी. केसरी म्हणजे सिंह, सिंहाची उडी प्रसिद्ध बरं. आणि सिंह जेव्हा उडी मारतो ना, भगवंतांनी कशी उडी घेतली आपल्या सिंहासनावर. हाके सरशी घाली उडी, हाके सरशी घाली उडी. हाके सरशी घाली उडी. ते भगवंताकडे कमळ भिरकावलं ना, नारायणा ये. अहो वर्णन केलं, ते कमळ भिरकावलेलं भगवंत इतके तत्पर की भगवंत खाली येत असताना भगवंताच्या चरणाशी ते फूट पडलं, ते कमळ चरणाशी पडलं. इतके भगवंत तत्परतेने आले. धावनी या बंधन तोडी, धावनी या बंधन तोडी, धावनी या बंधन
काय केलं ते फूल जसं आपल्या चरणावर पडलं, आपला भक्त संकटात आहे हे बघताच भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र फिरवलं आणि त्या चक्राने नकराचं मुख वक्र चक्र फिरलं. फिरत 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 त्या नकराचं म्हणजे मगरीचं मुख वक्र केलं. बंधनातनं सुटले. गजेंद्र बंधनातनं मोकळा झाला, मुक्त झाला. आमच्या या मोबाईल मध्ये ना एक सुंदर चित्र आहे, कल्पना चित्र आहे. ते इतकं सुंदर आहे. भगवंताने आपल्या शेल्यानं त्या गजेंद्राच्या पायाची जखम पुसली आणि भगवंताने त्या गजेंद्राला असं कडेवर घेतलंय. कुठं मिळालं तर जरूर बघा, अतिशय सुंदर कडेवर घेतलंय भगवंताने. आणि भगवंत विचारतात, मला यायला उशीर झाला नाही का? परवा सुद्धा पहिल्या दिवशी भगवंत त्या बल्लाळाला विचारतात, मला यायला उशीर नाही झाला. या भागवतामध्ये भगवंत प्रल्हादाला विचारतात, मला यायला उशीर नाही झाला ना, तसंच त्या गजेंद्राला विचारतात, बाबा मला यायला उशीर नाही झाला ना. एवढी इतकी तत्परता भगवंताने आपल्या शिष्याबाबत दाखवली. गजेंद्र धन्य झाला. आणि गजेंद्राला घेऊन जात असताना ती मगर हाक मारते. मगर हाक मारते, ओ भगवंता, अहो मला घेऊन जा. भगवंत म्हणाले, तू कोण? तू कोण? आणि भगवंत बघतात, कोण आहे मी? तर ती मगर म्हणजे ब्रह्मदेवांच्या संगीत सभेमध्ये गाताना हुहू नावाचा गंधर्व चुकला म्हणून त्याला शाप मिळाला, नक्र होशील. पण असा शाप मिळाल्यानंतर, माफी मागितल्यानंतर शाप मिळाला. जेव्हा गजेंद्राचा उद्धार होईल तेव्हा त्याच्या बरोबरच तुझाही उद्धार होईल. भगवंत दोघांनाही आपल्या बरोबर घेऊन गेले. कशामुळे शक्य झाले? या देहामध्ये असताना भगवंताचं जे स्मरण केलं, त्या स्मरणामुळे कुठलीही योनी प्राप्त झाली तरी सुद्धा गत जन्माचं स्मरण राहिलं म्हणूनच गजेंद्र मुक्त झाला. बाकी एरवी लौकिक जगात जीवनात जगत असताना अनेक संकट, अनेक समस्या आल्या की गजेंद्र स्तोत्र वाचण्याची प्रथा आहे, पद्धत आहे, त्याची तशी फलश्रुती आहे. मला सांगायचं इतकंच, तुकाराम महाराजांनी जे परखड भाष्य केलं आपल्या सगळ्यांच्या प्रेमळ असणाऱ्या, मायाळू आणि मायावी असणाऱ्या नातेसंबंधांवर, ज्याला आम्ही मी माझं माझं म्हणतो, तेच आपल्याला अखेरच्या क्षणी मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवतात. तिथे कोणीही काही करू शकत नाही. फक्त आणि फक्त करता करविता भगवंत आपला सांभाळ करत असतो. म्हणून मूळ अभंगात आम्हाला तुकाराम महाराज म्हणतात, तत्पूर्वी कीर्तन झाल्यानंतर उठू नये अशी सूचना आलेली आहे भक्तांना. तेव्हा मला 2 मिनिट बोलायचंय. मी वेळेत आहे. हा छोटासा कार्यक्रम आहे, सन्मान समारंभ आहे. 2 मिनिट मला बोलायचंय. 9 दिवस ही जी मार्गशीर्षातली नवरात्राची कीर्तन करण्याची सेवा मला मिळाली, त्याबद्दल सगळ्यात आधी कथुने काकांचे आभार मानते. कारण त्यांनी मला फोन केला आणि 5व्या मिनिटाला तू ये कीर्तनाला असं सांगितलं. अर्थातच माधव काका, ज्यांना तुम्ही सगळे भाई म्हणता, ते आणि त्यांचं सगळं ट्रस्टी मंडळ जे अजिबात त्रस्त नाहीत, अतिशय आगत्यानं प्रत्येकाचं इथं स्वागत होतं. हे मी नवख्यानं न सांगितलेलंच बरं. तुम्ही सगळे अनेक वर्ष या देवीच्या प्रांगणात येत आहे. दुसरी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी अशी की दरवर्षी म्हणजे वर्षानुवर्ष कीर्तन ही आत होतात देवीच्या समोर, भगवतीच्या. पहिल्या दिवशी मला असं वाटलं, का बरं माझे कीर्तन आत नाही? खरोखर मला फार वाईट वाटलं की तिच्यापासून मला इतकं लांब का ठेवलंय. पण आज मला ते लक्षात येतं
किंबहुना आजपर्यंतच्या कीर्तनातून लक्षात आलं की तुमच्या प्रत्येकामध्ये असलेली भक्तीची ती प्राणज्योत इतकी तेवत ठेवायची असेल म्हणून तिनं मला तिच्या आणि माझ्यामध्ये तुम्हा सगळ्यांना ठेवलं. इतके वर्ष 1.5 तास कीर्तन होता, माझ्यावर त्या भगवतीची कृपा म्हणून 2 तास कीर्तनाची वेळ माझ्यासाठी मिळाली. कदाचित ती यापुढे तशीच राहील असं मला वाटतं. पूर्ण 2 तास या मंदिराची शिस्त म्हणा, पण त्या शिस्तीत कुठंही कठोरपणा नाही. मुळात आमच्या गोव्याची माणसंच अशी की जी साधी भोळी आहे. तिथं फक्त आणि फक्त प्रेम आहे, दया आहे, माया आहे. इथं आल्यावर मला माझ्या गोंधळ्याची आठवण झाली, कारण तितकीच स्वच्छता, नीट नेटकं असणारं किचन, जे इतकं स्वच्छ कुठेही बघायला मिळत नाही, तितक्या सुंदर असणाऱ्या खोल्या, त्या पलीकडे तुमच्या सगळ्यांचं प्रेम, अतिशय उत्तम जाणकार असणारे साथीदार, यांच्याविषयी मी रोज बोलतच असते. काय बोलावं, एक महेश आणि एक रुद्र आहे, रुद्राक्ष. या दोघांच्या साथीनं या संज्योतची ही ज्योत भक्तीची तिच्या पुढे अर्पण करते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवणारे हा रोगीत हे कीर्तन ज्यांना इथे येऊन ऐकणं वाचणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी लाईव्ह करून देणारे प्रसारदार, इथे ऑफिस मधला सगळा स्टाफ संपला नाही. आमचे देसाई काका त्या दिवशी जेवण कंटाळा म्हटलं मुलाची आमची मला नको म्हणून छान भाताला फोडणी करून दिली. इतके लाड कुठल्याही संस्थेमध्ये संस्थानात होत नाही. पण आपल्याकडे आलेला एखादा कलाकार, पण इथं कुठेही कलाकार आणि आम्ही आयोजक ही भावना न ठेवता ही आमचीच लेख आहे अशा समजुतीनं हे सगळ्यांचं वर्तन माझ्या बाबतीत होतं. कीर्तनासाठी रोज उपाध्ये गुरुजी येतात, पुन्हा त्यांना वंदन करते. आमचे बुवा रोज येतात कीर्तनासाठी. मी बुवांना रोज म्हणते, बुवा तुम्ही एवढे मोठे माझ्या वडिलांच्या वयाचे, पण नाही, त्यांनी यावं रोज ऐकायला. तुम्ही सगळे श्रोते सगळं विसरून 2 तास, कधी तुमची तक्रार नाही की 9:15, 9:10 होतात, आम्ही मकरोत्सवासाठी येतो असं मला तरी एकाही श्रोत्यानं ऐकवलं नाही, अजिबात नाही. सगळ्या पुजाऱ्यांचे आभार. अतिशय उत्तम सजावट, देवीचं रूप फुलवण्याची त्यांच्यामध्ये असलेली जी ताकद आहे ना, सुंदर. आता कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर खरंच क्षमा मागते. जाताना आपली पाठ थोपवून घ्या असं म्हणते. एकच मागणं मागते तुमच्याकडे, एकच मागणं. 9 दिवस अत्यंत छान सुंदररित्या काहीतरी अभ्यासाची भक्तीची देवाणघेवाण तुमच्या माझ्यात झाली. एकच मागणं मागते, अहंकाराचा वारा न लागो मजला, इतकाच आशीर्वाद द्या. झालेली सेवा इथं थांबवलं. श्रीराम. भैरवी घेऊ का? आज घेतलेला स्मरण विषय आणि एरवीच्या या 9 कीर्तनांचं स्मरण तुमच्या माझ्यात कायम राहू दे एवढीच एक आशा व्यक्त करते. स्मरणाचे वेळे भावे सावधान कडे, स्मरणाचे वेळे भावे सावधान कडे, स्मरणाचे वेळे
माझी सर्वोडी गुणगाये धरावडी गुणगाये धरावडी गुणगाये नगे मुक्ति धन संपदा नगे मुक्ति धन संपदा संत संकले सदाकार तुका हरे नरहासी सुखे घाला मेहामासी सुखे घाला मेहामासी गुणगाये धरावडी गुणगाये धरावडी गुणगाये धरावडी ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे ते तुझे सत्कृपाय होई उपासनेला दृढ पावे सकर्म योगे वयभार मागे सर्वांगी मंगल बोलावे जय जय रघुवीर श्री विजया दुर्गा माता की मंगल मूर्ति